आज माझी दिवसाची सुरुवात अशी आहे की आज पौर्णिमा असल्यामुळे खूप घाई झाली होती. पौर्णिमा तर 2 तारखेलाच लागली होती, पण मला माहिती नव्हतं, म्हणून मी आजच देवपूजा काढली 3 तारखेला. तर मग मी सगळं असं आज कामे पटापट आपटून घेतली. पहिले किचन वगैरे धुवून सगळं हे केलं. मग मी मंदिराजवळ आले, मंदिराचे सगळे विशेष खाली ठेवले आणि त्याच्यानंतर मी मंदिर असं व्यवस्थित पुसून मग मस्त मी गलप वगैरे टाकण्याची तयारी केली. गलप वगैरे असा एकदम व्यवस्थित टाकला. त्याच्यानंतर मी दही दुधाचं मिश्रण केलं आणि त्याच्यात थोडं मध टाकलं आणि उटणं टाकून देवाची स्नान घालायला सुरुवात केली. कारण 3:30ला पौर्णिमा समाप्त होणार होती, पण मला 2 ते 3 तास स्नान घालायला लागतात. हळूहळू स्नान घालते. मी कोमट पाणी घेतलं आणि त्याच्याने मी देवाचे स्नान घालत होती. कारण विशेष माझ्याकडे देवपूजा खूप आहे, म्हणून त्याच्यानंतर मी सगळे स्नान घालून मी आसनावर देव ठेवले. तेल लावलं, अत्तर लावलं आणि त्यांना असं कापसाने व्यवस्थित लावून मी मंदिरात त्यांची पूर्ण मंदिरात ठेवले. त्याच्यानंतर अष्टगंध लावला आहे आणि सगळे देवाशी व्यवस्थित ठेवल्यानंतर मग मी देवांना मोराचं पीस देवांना चढवलं आहे, मुकुट चढवलं आहे. त्याच्यानंतर हार वगैरे मी देवांना चढवलेत. त्याच्यानंतर विडा ठेवला आहे मी देवांना. आमच्या देवांना नागवेल असतो ना, त्याच्या पानांचे सुपारी, विलायची, एलदोडा आणि एक बदाम, एक काजू, खारीक असा आमच्या देवांना विडा चढतो. मग मी धूप आणि अगरबत्ती लावून दिवा लावून देवाची आरती वगैरे केली आणि देवांना उपहार वगैरे दाखवायचा होता. कारण 12:30च्या आत देवपूजा माझी सगळी आसनावर ठेवली गेली पाहिजे, म्हणून मी खूप घाईत होते. असं मी व्यवस्थित धूप वगैरे वाढून घेतलं देवाला. ते धूप सारखं हे विझत होतं, म्हणून मी अजून धूप वापस लावून ठेवलं आहे आणि देवांना दंडवत वगैरे केला. ही बघा माझी अशी मांडणी मी व्यवस्थित देवाची केली आहे. देवाला पाण्याचा गडू पण भरून ठेवलेला आहे. तर माझी देवपूजा कोणाला आवडली असेल ते कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा. हे माझं मंदिर खूप असं सुंदर दिसतंय आणि आज मला काही फुलं मिळाले नाहीत, म्हणून मी आज काही फुलं ठेवलेली नाहीत. नाहीतर मी दरवेळेस जेव्हाही मी स्नान घालते आणि रोज माझी मंदिरात फुलं असतात म्हणजे असतात. ज्यांना आवडले असेल कमेंटमध्ये